जर यावर्षी तुम्हाला पोस्ट हवी असेल तर कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न बरेच जण स्किप करतात एक्झाममध्ये. मी तुम्हाला काही सेकंदामध्ये याचं उत्तर सांगतो कशाप्रकारे करायचं आहे. काय म्हटलंय बघा, एका संख्येची एका संख्येची म्हणजे संख्या पकडावं लागेल काहीतरी एक्स पकडली. ची म्हटलेलं आहे म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल. चेच्याची म्हणजे गुणाकार होते लक्षात ठेवायचं आहे. 33 घेतलं, 33 घेतलं. पर्सेंट म्हटलंय. पर्सेंटचं मीनिंग काय होते? डिव्हाईड बाय 100 असते. म्हणजे याला डिव्हाईड करायचं 100 ओके. किंमत जर म्हणजे काय होते? तर बरोबर जर किती असेल म्हणते 0.33 असेल, तर ती संख्या कोणती? म्हणजे ही संख्या कोणती असं विचारलं म्हणजे एक्स ही संख्या विचारली आपल्याला. काहीच करायचं नाहीये. तुम्हाला एक्स काढायचा तर एक्स इथेच ठेवायचा. हे बरोबरचं चिन्ह ठेवलं आणि याच्या समोरचं 0.33 लिहिलं. आता बघा हा 33 आणि 100 आहे ना, तर 100 हा डिव्हिजनमध्ये इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये इंटू 100 झाला आणि हा वरती जो आहे हा खाली येऊन झाला 33. एक लक्षात घ्या, कोणत्याही संख्येने जर 100, 1000 10,000 ने मल्टिप्लाय केलं तर जेवढे शून्य आहे ना, तेवढा डेसिमल पॉइंट जो असतो हा बाजूला सरकतो. इथे 2नी सरकवेल कारण की 2 शून्य आहेत. 3 असते तर 3 सरकला असता. म्हणजे इथे सरकला तर उत्तर येईल याचं 33 आणि खाली याचं 33 आहेच. म्हणजे हे जी एक्सची व्हॅल्यू आपल्या समोर आली आहे, ही एक्सची व्हॅल्यू आली आहे. एक जे की ऑप्शन नंबर तुम्हाला पाहायला मिळते 3 मध्ये हे याचं उत्तर आहे. असे बेसिकचे कन्सेप्ट समजून घ्यायचे असेल आणि एक्झाम मधील प्रश्न समजून घ्यायचे असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.